झाडीपट्टी फॅन्स या चॅनलवरील संपूर्ण नाटक बघण्याकरिता आपल्या मोबाईलमधील YouTube ॲपवर जाऊन सर्च मध्ये टाईप करा झाडीपट्टी फॅन्स आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जो आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण नाटक बघण्याकरिता या चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये जाऊन संपूर्ण नाटक आणि येथील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला कुठलीही नाटक बघायची असेल तर त्या नाटकच्या नावावर क्लिक करा. चला 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 चला. आज फारच उशीर झाला नाही. अहो आज उशीर याच्यासाठी झालाय की आज आमच्या बाडूचा वाढदिवस. अहो आमचा बाडू म्हणजे आमच्या घराण्यातील प्रामाणिक नोकर. लहान होता बिचारा, अनाथ होता. तेव्हापासून त्याला घरात आणलं, तेव्हापासून तो प्रामाणिक नोकर आमच्या घरचा घरगडी झालाय. आता तो माझ्या जीवाचा प्राणकी सखा आहे. हा, बाळू काही कामानिमित्त बाहेर गेलाय. बाळू बाहेरून आला की आपण त्याचा वाढदिवस साजरा करू. अरे मी काय बोलत बसलोय तुमच्या सोबत. अरे हो, माझा परिचय बाकी राहिला नाही का. अहो मला 3 मुलं. मोठी मुलगी देवाघरी गेली. छोटा मुलगा आहे ना, छोटा कुमार बाळ माझा नातू, त्याचा सुद्धा आम्ही सांभाळ करतोय. आणि माझा सुधीर कॉलेज शिकतोय. आणि सागर हो मोठा ऑफिसर झालाय. नव्याने सुनवाई घरात आली. अगदी आनंदी आनंद आहे, सुखा समाधानानं दिवस जात आहे. आणि हो बरं का, या घराला स्वप्न साकारणारी माझी पत्नी लक्ष्मी, तिचे फार मोठं मोलाचं योगदान आहे. हो अरे मी काय बडबडत बसलोय तुमच्यासोबत. अरे आपल्या बाळूचा वाढदिवस साजरा करायचा आहे. लक्ष्मी कुठे गेली? लक्ष्मी लावा देऊया. लक्ष्मी अगे लक्ष्मी काय करत तुम्ही घरामध्ये? आज बाळूचा वाढदिवस आहे ना, त्या निमित्तामुळे स्वयंपाकाचं. अरे वा 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 वा. हे बघ, आपल्या बाळूचा वाढदिवस आहे ना, कसं आनंदमय वातावरणात व्हायला पाहिजे, मंगलमय वातावरणात व्हायला पाहिजे. हा काय गो, बाळू आपला जीवाचा प्राणकी सखा आहे. आणि काय गं इकडे तू खूप छुपात असतो माहिती. आणि देवाजवळ तू नेहमी भक्तिगीत गाय. ते बरोबर आज मंगलमय वातावरणात तू एक छानसं भक्तिगीत गा ना. We
परमेश्वरा कसले जीवन जगतोय मी. अरे मुलांसाठी एवढा खस्ता करवले सारे वैभव ऐश्वर्य निर्माण केले देवा. कुणासाठी देवा, कुणासाठी? अरे वाटलं होतं की एक दिवस या घरामध्ये माझी सून येईल आणि आमच्या बाप्पाप्रमाणे सांभाळ करेल म्हणून. परमेश्वरा, परमेश्वरा तू एवढा निष्ठुर का झालास रे? परमेश्वरा एवढा निष्ठुर का झालास? जिला मी माझी मुलगी समजतो पण तीच माझा तिरस्कार सांभाळ का करत नाही? परमेश्वर का करत नाही? पण मी तिचा बाप का बनू शकत नाही? परमेश्वरा का बनू शकत नाही? कसले विचार करणार का लक्ष्मी? अगं ज्या माणसाचं मन कधी स्थिर नाही त्या माणसाच्या मनामध्ये कसले विचार येणार ग लक्ष्मी? अगं सदैव एकच विचार डोळ्यासमोर उभा राहतोय की काय होईल ग माझ्या या संसाराचं? मला सांग लक्ष्मी, अगं मोठ्या गोड्या गुलाबीने वाढविलेल्या या संसाराला कदाचित कीड तर नाही लागणार अहो आपली सुनबाई श्रीमंताची मुलगी आहे, तिला कुठं जमतोय हे सारं काही. पण मी आहे ना तुमच्या पाठीशी. हे बघा, तुम्ही जर असे धीर सोडला तर आम्ही कुणाकडे बघून जीवन जगायचं? आपला कुमार लहान आहे, आपल्या लेखनं त्याला पंख तर देते पण उंच भरारी मारण्या इतका अजून तो साक्षर झालेला नाही आहे. मग त्याने काय करायला सांगा बघू. लक्ष्मी, अगं तुझं म्हणणं मला मनोमन पटतंय ग, तुझं म्हणणं मनोमन पटतंय. अगं पण हे सगळं मला असह्य झालंय ग लक्ष्मी, असह्य झालंय. तुझ्या कुमारकडे पाहून तुझ्या घरामध्ये राहतोय मी. केव्हाचीच वेगळी चूल निर्माण केली असती मी या घरामध्ये. लक्ष्मी, सुनबाईचं बेताल वागणं माझ्या जीवाला अजिबात नाही पटत ग लक्ष्मी, अजिबात नाही पटत. काय करावं ग? शेवटी नाईलाज आहे ना माणसाचा, नाईलाज आहे. अगं ज्या सुनेला मी माझी मुलगी समजतो त्या सुनेला आमचा तिरस्कार का म्हणून करावं ग लक्ष्मी? का म्हणून करावं? सकाळी सकाळी तुम्ही का? अहो तुमच्यामुळे आज आम्हाला सुख आणि समाधानाचे दिवस लाभलेले आहेत. थोडी जरा मोज मजा करूया. अहो मी आज ऑफिसर झालोय आणि आता त्यानंतरचे तुमचे दिवस ना सगळे आनंदात जाणार. त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही. काय हे आई, तुला काय झालं? काय नाही सहज. अगं तुझी तब्येत बरी नाही, दवाखान्यात मला सांगायचं असताना मी नसतं निला का? आणि बाळूमामा कुठे गेला? बाळूमामा काय झालं बेटा? तुझ्या याला काम आलं म्हणून औषध घ्यायला त्याला बाहेर पाठवलं मी. आणि कशामुळे बाळूमामाला त्रास दिला सा? अगं मी घरातच होतो, मला सांगितलं असतं तर मी तुझं बाळ नसतं आणलं का तुझ्या? हा बरं ते जाऊ दे. यानंतर अजिबात काळजी करायची नाही, मी आहे. हा आणि मला कामाला उशीर होत आहे, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा सीमा, ए सीमा, चहा गेला का? अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय. सीमा, ए सीमा, मला एकट्याला चहा आणलं? माझ्या आई बाबांना चहा नकोय का? सीमा, सीमा कोण सांभाळून बोल. बाबा तुम्ही तिच्या बोलणं मनावर लावून घेऊ नका. हो ती श्रीमंती तू वाढवून आलेली आहे ना आई, म्हणून ती असं वाटली तुमच्याशी. पण यानंतर ती अजिबात असं वागणार नाही. आई आई मला समजून घ्या, मी तिला समजून सांगतो. सीमा, हे सीमा. बिघडलं असतं का? तुमची सीमा, काय सीमा करताय ना? तुमच्या आई वडिलांचा धुरा
तू आज माझ्याशी असं का वागलीस? अगं एक चहा माझ्या आईवडिलांना दिला असता तर तुझं काही बिघडलं असतं का? कॉल नाही मी या घरची. तुमची ही संताची वृत्ती जर मला आधीच कळली असती ना तर लग्नच केलं नसतं तुमच्याशी. दिवा अगं आज अशी का वागतेस तू? अगं कमीत कमी ज्यांना एक चहा दिला असतास तर माझ्या आई वडिलांना त्याचं समाधान झालं असतं, पण तू असं का वागते? म्हणजे सुख समाधान, हा सुख समाधानाची भाषा बोलताय ना. अगं थोडा ऐश्वर्य त्यांचं जरा सुख आणि समाधानाने त्याला जीवन जगू दे. अरे हट. समाधान म्हणताय, हा? अजून अजून काम करण्याइतपत त्याचे हात पाय गळाले नाहीये, समजलं ना. पण सांभाळून बोल. स्टॉप इट. काय बोलू नकोस बेटा, काय नको. चल तू ऑफिसला जा बेटा. सागर मला एक विचारायचं आहे. आपल्या कुमारसाठी ना एका अनाथ आश्रम मधलं दाखलं मिळून दे. आई अगं काय बोलतेस तू? अगं आई विना पोरकं झालेल्या पोराला परत अनाथ करू म्हणते असं? नाही नाही अगं त्याचा मामा अजून जिवंत आहे. आई प्लीज आई असं बोलू नकोस. असं नाही रे, सुनबाईला अडचण होते ना म्हणून म्हणते मी. कोणीतरी समजून सांगा आईला. हे बघ बेटा, घरामध्ये जर अडचण वाढली तर माणसानं अडचणीवर ताबडतोब मात करावी. बाबा अहो कुणाला अडचण झाली भाच्याची? मला तर नाही ना. अहो परिस्थितीवर मात करून मी माझ्या भाच्याचा सांभाळ करतोय. काटकसर करून मी सुधीरचं शिक्षण पूर्ण करतोय आणि आणि आई विना पोरक झालेल्या पोराला परत अनाथ करू म्हणतो. बाबा नाही. अहो सुधीर जर उद्या शिकून मोठा झाला ना तर तो सुद्धा आपल्या कुटुंबाला हातभार लावेल. हे कसं विसरताय बाबा तुम्ही? तुझं म्हणणं मला मनोमन पटले रे. तुझं म्हणणं मला मनोमन पटते, पण काय बेटा, हे जर सुनबाईला जर आवडत नसेल तर तू एक काम करे बेटा. हे जर सुनबाईला आवडत नसेल तर तू आपला वेगळा संस्था स्थापन कर. आमचं काय रे, आमचं काय बेटा, आम्ही जाऊ एखाद्या अनाथालयामध्ये. कृपा करून असले शब्द अजिबात बोलू नका बाबा. हो तुम्ही एवढं बोलून ना, तुम्ही एवढं बोलून मला माझ्या स्वतःच्या नजरेमध्ये खूप कमी ठरवलं बाबा. हो आजपर्यंत तुम्ही माझा सांभाळ केलात. आई वडिलांसारखं मोठच्या गोड्या प्रमाणात चांगलं प्रेम दिलं आणि आज मी नोकरी लागल्याबरोबर आई सुखाचे दिवस आल्याबरोबर मी तुम्हाला सोडून देऊ? नाही बाबा नाही. मला माहिती आहे तुमची परिस्थिती. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी उपाशी राहून तळमळ केली. आम्हाला एवढं शिकवलात, वाढवलात आणि आई सुखाच्या दिवशी मी तुम्हाला सोडून देऊ? नाही बाबा नाही. या समाजामध्ये असे कित्येक तरुण असतील की ज्यांचं लग्न झाल्याबरोबर ज्यांना नोकरी मिळाल्याबरोबर आपल्या आई वडिलांना सोडून देत असतील, पण मी त्यातला नाहीये बाबा. मी त्यातला नाहीये. हो या समाजामध्ये माझी इज्जत आहे, मान आहे, मराठा अब्रू आहे. या समाजातील लोक मला साहेब साहेब म्हणून बोलवतात आणि कोणा एका स्त्रीच्या बोलण्या मागे जायला मी कोणी स्त्री लंपट आणि छच्चोर नाहीये बाबा. भरती
बघितलंस लक्ष्मी, बघितलंस? अगं काय दिवस बघायला मिळतायत ग लक्ष्मी आपल्याला, काय दिवस बघायला मिळतायत. अगं आपल्या पुत्राचे पुरुषात रूपांतर व्हायला आपल्याला 20 वर्ष लागलीत ग लक्ष्मी. पण त्याच पुत्राचे दुसऱ्या स्त्री कडून नवऱ्यात रूपांतर व्हायला 20 दिवसही नाही लागलेत ग लक्ष्मी. 20 दिवसही नाही लागले. जा लक्ष्मी, हे घर आहे ना, सारं घर झाडून काढ लक्ष्मी, सारं घर झाडून काढ. झालं का? बरं झालं सुनबाईने मला का म्हणाय सांगितलं कर, नाही तर स्वतःची साधी धुवायला लावली असती का तिला, मला साधी धुवायला लावली थोडी साफसफाई केली तर काय बिघडते, हा? अगं मी कुठं नाही म्हणतो लक्ष्मी, हा मी कुठं नाही म्हणतो, पण सुनबाईला सांगण्याची रीत तर नवी होती ना. काम करा, तुमचा बाळू अजूनपर्यंत जिवंत आहे ऐसा. औषधी आणायला गेल्यापासून बाहेर म्हणून म्हटलं थोडी साफसफाई करू. हो पण सागर भाऊ जर हे कळलं तर जीव टांगेवर लावतील ना माझ्या ते. माझ्याकडे द्या. नको नको माझ्याकडे द्या, हे औषधी घ्या. चॉकलेट आणलंय बेटा, चॉकलेट आणलंय. छान रे, छान आहे. वातावरण तू आहे, चॉकलेट आणलंय. घ्या घ्या घ्या, चॉकलेट घ्या, हा, बिडी घ्या आणि वरून औषधी पण घ्या. जरा काटकसर करायला शिका म्हणते मी. तिकडे तिकडे भाऊजींच्या शिक्षणाचा खर्च आणि इथे हे असली उधळपट्टी काय चालली आहे, हा? उधळपट्टी केली का? कसली उधळपट्टी केली? काटकसर केली म्हणूनच तुझा नवरा आज ऑफिसर झाला ना. हो का? मला माहीतच नव्हतं. मग आता काटकसरीचं काय झालं, हा? बहिणीचा काय वाईट बोलले आहे, हा? काय वाईट बोलले आहे? तुम्ही तर उगीच राईचा पर्वत करून घेताय. सोडो! माझ्या समोर आवाज तोंड सांभाळून बोलायचं, समजलं का? घरच्या भानगडीत नाक खुपसायला काही गरज नाही तुला. घरचा मामुली नौकर आहेस तू, नौकर. आपली पायरी ओळखून वागत जा या घरात. तुला नौकर आहेस म्हणून आता या घरात टिकून आहेस, नाहीतर केव्हाचा हाकलून दिला असता तुला. स्वयंपाकघरात खूप कामं पडली आहेत, जा आधी ते निपटवा. आणि बाळू, कामाचे पैसे देतो तुला आम्ही, पैसे. आमच्यावर उपकार नाही करत, फुकटाची कामं नाही करत आमची. उत्तराची भाषा काय करतो हे साहेब? हो भोळी बापडा गरीब माणसं आम्ही, मायेची किंमत कळते आम्हाला. मायेच्या ममतेचा भाव करायचा तो तुमच्यासारख्या शिकणारी माणसांनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनीचा, निर्मळ मनाने माया करणाऱ्याला त्याला मायेची किंमत विचारणं म्हणजे ज्या आईचं आपण दूध प्यालो ना, त्या आईला आई किती लिटर दूध पाठीस का तू मला, तुझ्या दुधाचा भाव काय, हे घे तुझ्या दुधाचे पैसे, असं ज्या सांगतो कोणाचा रोकड हात असेल वडीचा तर तुमच्या शिक्षणाला काही अर्थ नाहीये, काही अर्थ नाहीये. Get out from here! आत्ताची आत्ता माझ्या घरातून बाहेर जायचं. बाहेर जायचं म्हटलं मी. बाहेर जायचं. लक्ष्मी, बाळूला आताच्या आता घराबाहेर जायला सांग. तुम्ही कुठे? बाळूला आताच्या आता घराबाहेर जायला सांग. बाळू, तू आताच्या त्या घरातून चालतो. आबा तुम्ही तुमच्या पडला घराबाहेर जायला सांगा.
आबा वहिनी साहेब म्हणून त्याचं मला काहीच वाईट वाटलं नाही आबा, पण तुमच्या बोलण्याला माझ्या कर्जावर घाव घातला आबा. मी तुला शेवटचं सांगतोय, तू आता जात या घरातून चाल तू जर या घरातून निघाला नाही तर तू उद्या माझं मेलेलं तोड बघशील. जातोय मी आबा, या घरातून जातोय मी, पण असं मरणाचं बोलू नका आबा, मरणाचं बोलू नका. नाही बाळू, नाही. हे घर सोडून नको जाऊ. तुझी आई आहे ना, तुझी आई तुला कुठे जाऊ देणार नाही. कुठे जाऊ देणार नाही. तू सोडून जाऊ देते, मला कुठे जाऊ देणार नाही. आईसा, येतोय मी. साधा बाळू आपला सोडून आपल्याला सोडून चालला बाळू. माझा लेकरू आहे. माझ्या पोटच्या पोरासारखं मी सांभाळ केला. लेकरासारखं प्रेम दिलं मी त्याला ना. आज तुम्ही त्याला थोडं देणार आहात. मी हात जोडते तुमच्यासमोर. आपल्या भावाला जीवा सखाच्या जोडी मधला दूर सखा चालला, हो दूर सखा चालला, या हृदयातील जीवन तुरे, या हृदयातील जीवन तू विसरू कसा मी तुला, हो विसरू कसा मी तुला. लक्ष्मणा विना राम अधुरा, देह एक पण आत्मा दुसरा, काटे रे जीवा मत दिखली फुले, काटे रे जीवा मत दिखली फुले, अधरी हासू नयनी रसू, अधरी हासू नयनी रसू, विसरू कसा मी तुला, हो विसरू कसा मी तुला. अरे माझ्या बाळून कुठलाही गुन्हा नाही केला रे, कुठलाही गुन्हा नाही केला माझ्या बाळून. पण सुनभाईने केलेला अपमान मला असह्य झालाय ग लक्ष्मी, असह्य झालाय.
लक्ष्मी तुला सांगतोय अगं बाळूला आपण कितीही प्रेमाने जरी घराबाहेर काढलं असतं ना तरी माझा बाळू हे घर सोडून कधी गेला नसता ग, कधी गेला नसता. पण शेवटी मला काळजावर दगड ठेवून हे सर्व करावं लागलं ग लक्ष्मी. बाळू अरे दुनियेच्या बाजारी कुठे जा बेटा, माझा सदैव आशीर्वाद आहे रे तुला, माझा सदैव आशीर्वाद आहे बाळू. अरे तू या दुनियेमध्ये नक्की सुखी राहशील बेटा, नक्की सुखी राहशील. या हृदयातील जीवच तू रे, या हृदयातील जीवच तू, विसरू कसा मी तुला, हो विसरू कसा मी तुला. जीवा सखाच्या अरे सोड ना. तुला बघण्यासाठी माझे डोळे किती आतुर झालेले आहेत सुधी. असं आणि या बगीच्यात मी तुझी सारख्याप्रमाणे वाढ बघतो त्याचं काय झालं? तुझ्या या प्रीतीच्या प्रेम रूप छायेत ना सदैव छाया घेत राहावंच वाटतं बघ. आणि मला कसं वाटतं हा? तुझे टप्पूर डळत माझं विश्व बघावं, अगं तुझ्या सौंदर्य मी दिलं घ्यावं आणि तुझे लावण्य बघितलं तर मला असं म्हणावंसं वाटतं. कसं वाटतं? तुझे लुक लुकती नयन हवे, हृदयात माझ्या स्पर्श नवे. तुझे लुक लुकती नयन हवे, हृदयात माझ्या स्पर्श नवे. तुझे लुक लुकती नयन हवे, हृदयात
इतिहासाचा किती अभ्यास केला तरी इस्पाट नाही व्हायचा. सारा इतिहास या बायानं घडवून आणलाय. हा इतिहासाचा जी एक घटना जर सांगितलं ना तर सोडल्याशिवाय राहत नाही हा इतिहास. म्हणूनच तुम्ही शाळा सोडलो या इतिहासाच्या. सुधीर कोण आहे हा? हा कोण? सुधीर भाऊ नवोदंशाचा कोण पण बोलला पण हा तिरकोण नको धरूस रे माझ्या. मी याचा परिचय करून देतो. हा माझा मित्र अगदी लहानपणी आम्ही दोघे एकाच वर्गात शिकत होतो. आणि तुला माहित आहे हा एकाच वर्गात 2-3दा नापास झाला. माझी का बदनाम करतेस का तू? माझी इज्जत डाऊन करतेस का याच्यासमोर? बरं ते जाऊ द्या. आजकाल काय चाललं? काय टोपी वगैरे काय चालतं माझी? हा माझा बिझनेस आहे, स्वतःचा बिझनेस. बापरे. तू तर म्हणाला हा नापास झाला होतास आणि हा बिझनेस. हे बाई आपल्या बिझनेसला शिक्षणाची अट लागत नाही. भाऊ तू काढून टाक. अच्छा म्हणजे विमा कंपनीमध्ये काम करतो. चांगलं काम. चांगलं काम. मानलं तुझ्या बुद्धीला भाऊ. बस काढूनच टाक आता. नको नको ते विम्याची वगैरे ते तुझ्याकडेच ठेव. मला काही गरज नाही. मला काही गरज नाही. अरे भाऊ प्रत्येकाला विम्याची गरज आहे. प्रत्येकाला. पाहून तर घे. अरे मला बघायचं नाही. काय अरे ते तुझ्याकडेच राहू दे. मला एक नको 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 नको. अरे भाऊ मला एक सांग. मला एक सांग पाहिले काय पैसे लागते का? आता हा तुमचा इतिहास भूगोल चालू होता हे मी पाहिलो. मला पैसे लागले का? बघून तर घे. भाऊ ज्ञान समजून सांगतो. हा 1 महिन्याचा, हा 1 महिन्याचा, हा 6 महिन्याचा, हा 12 महिन्याचा, 9 महिन्याचा सोडू. 9 महिन्याचा. ते का बरं? 9 महिने 9 दिवस कामाचे आहे बाई. तू मला कळायचं नाही. ते तुझ्याकडेच ठेव. अरे अरे हो या. मला कळायचं नाही. तू काही करू नको. किती भरते सांग. कोणत्या टेबलवर भरू? प्लॅन तर समजून घे. प्लॅन समजून तर घे. समजा येता कदाचित तुझा एक तंगडा गचकला तर 50,000 रुपये भेटते भाऊ. किती रुपयात? फक्त 300 रुपये. 300 रुपयात. आणि समजा येता कदाचित तुझे 2 तंगडे तुटले भेटते भाऊ 1,00,000 रुपये. किती रुपयात? फक्त 300 रुपयात. साहेब चांगला आहे ना प्लॅन? पण तुम्ही विमावाले पाय तुटल्यावरच पैसे का देतात? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आमचे पाय तुटावेत? असं नाही आहे बाई. आता मला सांगा तुम्ही हे जे करता याला काय म्हणते? तेव्हा प्रेम म्हणतात. लव म्हणतात ना. लव लव आणि लवर. मग लग्न झाल्यावर कोण होते? बायको आणि नवरा. मग चिंट्याचे पप्पा न चिंट्याची मम्मी. तेव्हा कोण नाही म्हणत लव लवर म्हणून. फक्त 300 रुपये. 12 महिन्याची गोष्ट. 12 महिन्याची का? अरे तुला चांगलं गरज आहे भाऊ विम्याची. मला कसली गरज याची? आपल्या पद्धतीची. तू ये. जवळ ये नको नाही म्हणलो बाबा. तू ये. त्याचे गट पडल्यानंतर झाले ए आणि बी. बरोबर आहे. आता बाईचे रिश्तेदार बाप भाऊ चुलता पुतण्या आणलेला भाऊ मानलेला भाऊ बहीण चुलत बहीण. बाई बाई तुम्हाला बहीण आहे का? हो आहे ना. मला एक चुलत बहीण आहे. एक काम कर. आता समजा
बापाले माहीत झाला का तुमच्या दोघाचा हा इतिहास भूगोल चालू आहे म्हणून, आणि त्यानं जर येऊन तुले बदलला आणि त्या रमजानी तुझा तंगडा मोडला, आली का नाही पाहिजे? आली का नाही पाहिजे? आणि समजा रागा रागा मारला, अशी बुक्की केला मारला, ते जर डोळ्याले बसली, तू जर ठोकणा झाला, आली ना पंचायत? म्हणून म्हणतो काढून टाक. पण माझे बाबा तसे नाहीये. तशी नको बोलू बाई, तशी नको बोलू. आई काळजाचा राग हो, रागाच्या वेळेस काही होऊ शकते. त्या सेक्युरिटी साठी सांगतो काढून टाक, ते काढून टाक. ते पण समजावून सांगतो. राहू दे. आणि मला सांग, आणि तुझी हे कंपनी डुबली तर पैसे कोण देणार? कशी कशी डबल म्हणतेस भाऊ, अशी कशी डबल म्हणतेस? अरे माझ्या घरची कंपनी आहे. काय मी खात्यापेक्षा घरचा आहो मी. पण वाटला का तुला? 52 एकर जागा आहे मला, 52 एकर. हे 52 एकरचा एक शेत आहे. ठीक आहे, तुला तुझा प्लॅन चांगला वाटला. का आपण याच्याकडून पॉलिसी करू? कोणता टेबल समजू? ठीक आहे. भाऊ एक प्लॅन आहे तू. एक दुसरा टेबल नको नको. दुसरा टेबल तर सोडून घ्या. अरे अरे ये ना पण तू नको. अरे पाहिजे काय जमला रे माझ्या बाप. म्हणता म्हणता एक पॉलिसी देते. अबे साले, कौन है बे साले? बाहर निकलो सालो. अगर साले अपन के साथ कोई पंगा लेगा ना, वोट डालूंगा सालो तुम्हें. सूर्या नाम है मेरा, सूर्या. साले सूर्या के साथ कोई पंगा नहीं लेने का. साला या सूर्या के साथ पंगा लेता है. जो कोई भी साला अगर ये सूर्या के साथ पंगा लेगा ना, वो साले को तुम्हें काट के फेंक दूंगा. सूर्या बोला दे अरे नाव काय माझं? मी का तुमच्या बारशाला आलो होतो? सूर्या नाव आहे माझं. सूर्या. हा नाव आहे की तुमचा? बोल बोल, इथं काय करत होतास तू? पॉलिसी काढत होतो. अच्छा, तू LIC एजंट आहेस? तुम्ही काम का तुमची? म्हणजे याचाच अर्थ तुला या गावातली बरीच काही जानकारी आहे. पूर्ण गाव ओळखते मला. पूर्ण पांठीला कुठं आहे, दारू भट्टी कुठं आहे, कोण बाई कशी आहे, सगळं मला सांग, हा धंदाच आहे माझा. मला सांग, तो दिनानाथ चव्हाण कुठे राहतो? कशाला? आधी गावात जाणार नाही. गावात जाणं वरतं असं पहा, त्याचीच मोठी बिल्डिंग दिसते. 2 शाळा आणि 1 दवाखाना आहे. बँक आहे, बँक. अच्छा, म्हणजे त्याच साऱ्या दिनानाथ चव्हाण इथे इतकी झाली दौलत ज्यादा कमाली तर. मला सांग बरं, तू त्या सागर दरवेला ओळखतोस का? बरोबर आहे की तो माझा पॉलिसी धारक आहे. माझा पॉलिसी धारक आहे. अरे वा, मग एक तर अगदी सोन्याहून पिवळा झाला.
आणि तुला जर कधी काय गरज पडली ना तर यायचं डायरेक्ट दीनानाथ चव्हाणच्या बंगल्यावरती पॉलिसी काढायला. चले सैर करने चले तो क्या देखा, एक तरफ की हरियाली तो दूसरी ओर था कब्रिस्तान. हम कब्रिस्तान होके चले, हम कब्रिस्तान होके चले तो पाँव तले हड्डी छुड़ी. फिर हड्डी से एक बयान किया, आए चलने वाले इंसान चल चल जरा संभल कर चल, क्योंकि हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. इंसानियत के नाम पे हुआ मैं एक जहरीला दरिंदा, एक खतरनाक शैतान. सुद्धा याच गावामध्ये वाढलेला, याच गावामध्ये जन्मलेला एक सुशिक्षित तरुण ज्याला या समाजाने आपलं समजलं नाही ना, असं रस्त्यावरच्या उकिरड्यावरती फेकून दिलेला एक टाकाऊ कचरा. नाही म्हटलं सारं या दुनियेमध्ये जगायचं असेल ना, माणूस म्हणून जगावं लागेल म्हणून केली स्वतःची ताकद निर्माण. सारा म्हणावा, आज सारा कोणी आपल्याकडे डोळेवर करून पाहावा, नाही साऱ्याचे डोळे फोडून त्याच्याच हातात दिलेला. नाव सांगणार नाही मी, सूर्या म्हणून. सूर्या दीनानाथ चव्हाण. हा सारा त्या दीनानाथ चव्हाणने मला फसवला, ज्यामुळे मला 5 वर्ष तुरुंगात राहावं लागलं. 5 वर्ष मी तुरुंगात खेळलेलो आहे. माझ्यावरती मनस्वी प्रेम करणारी माझी सीमा 30 साली त्या सागरच्या पिंड्यामध्ये जाऊन टाकली. पण याच गोष्टीचा बदला घ्यायसाठी हा सूर्या इथे आलाय. फक्त बदला. सावधरा दीनानाथ चव्हाण, सावधरा, सावधरा सीमा दरवे, सावधरा. कारण तुमच्या आयुष्याचा सर्वनाश करण्याकरता जायचा सूर्य आलाय. सूर्या, सूर्य.